आणि घरी जाता जाता आपल्याला आई बोलते का मोदक खाता खाता मोदक प्रकार आपल्याला काही समजलं नाही, पण वहिनीच सांगू शकतं मोदक म्हणजे काय. वहिनी काय मोदक? उकडीचे मोदक. उकडीचे मोदक जे आपण गणपतीला नैवेद्य दाखवतो तेच आहेत का? गाईस बघा कसं जेवायला भेटले. संपवा अजून रास मला दादानी ड्रेसिंग कोणच्यासाठी मारलेली? ते हा दादा मला वाटलं पोर बघायला गेलं काय तू गाडी बिडी घेऊन मस्त. ओम्याने वहिनी बघा कशी जेवायला बनवायला बी लागले, पण गाईच वहिनीने फसवला, सरळ सरळ फसवला. म्हणले आता आपण हे बघा आंबे खाऊ मस्त गोर गोर. हे बघा कसा फणस, कसा फणस एक नंबर. आणि हे बघा आंबे आंबेला गाईस आरशाच्या मेवण्याने नारळ आणलं पाडून. कसं आम्ही जंगलात आल्या बघा. बाबा दिसाचा काही बिबट्या बिबट्या. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकल युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. गाईस ब्लॉग आपला अपलोड झाला नाही, नेटवर्क इश्यू असतं, एक वायफाय पण नाही आहे. पण हां घरी गेल्या कंटिन्यू तुम्हाला जे आमचे फिरण्याचे ब्लॉग आहेत ते बघायला भेटतीलच. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आम्ही आंबे बघा टिपून आणलेत. आंबे काजू आंबे काजू आंबे. तर गाईचं आज रुपांशला कशी मस्त ड्रेसिंग मारली, कारण की आज बीचवर जायचं बोलला, तर मग असं काहीतरी बोला कपडे घालू याला. आणि मी पण बघा कसा मस्त रेडी झालं एकदम. बघू बरं काहीतरी नवीन करून आता. चला तर या माझ्या मागे तुम्हाला मी आता दाखवणार आहे काजूची झारा. तर चला इथे आहे जंगल, आणि या जंगलामध्ये आम्ही काजूची झारा बघता होता. आणि खाली काजू बघा कवरं पारले. इथं आपल्याला खायला भेटत नाही गाईस, आपल्याला खायला काजू भेटत नाही, पण इथं बघा कवरं काजू पारल्यान. तर गाईस मजा मस्ती करायची असतं फिरायला आल्यावर, बाकी काही नाही. आणि हां थोड्या वेळानं आंब्यांचा बाग, फणस, कोकुम आणि काजू, त्यात आम्ही वहिनीच्या घरी चालल्या गावठी कोंबड्या खायला, तर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. तर चला आता तुम्हाला इथे समोर बंगला दिसतं का, तो समोर बंगला, तिथं चालल्या रील शूट करायला आणि फोटो शूट करायला. तर चला मंडळी आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. आजचा कुठे फिरणार आहे कुठे नाही फिरणार आहे ते नक्की दाखवू. आणि उद्याचा आमचा फिक्स लोकेशन असणार आहे गणपती पुणे. आपल्या शेटने ब्लॉग चालू केलेला, आता शेटचा ब्लॉग मी बनवतो जरासा. आणि आपल्या शेटेले फोटो शूट करायला इथे शेट आणि तो मेना शूट फोटो शूट करायला इथं बोलतो. मी लोकेशन शोधतो, कारण की मला ना ते गुजरातवाल्यांची मुलं सवय झाली लोकेशन शोधायची, आणि त्यांचं फोटोशूट बघून मस्त आम्हाला वाटतं. आणि तुम्ही झारा बैडा बघा कशी आहे, झारा बघा एक नंबर वाटतं सगळा. एक नंबर. लोकेशन कसं आहे एकदम भारी मस्त आहे घर. हा हा. आणि मी कशी ड्रेसिंग घेतली आहे, मुंबईवरून आलो, मुंबई डोंबिवली. आणि आपला चष्मा विश्व एक नंबर दिसतं. काय झालं? होय होय. गाईस आपला तर हर्षल नाना बी येला आणि ते बाबू बी. हा एक नंबर दिसतो ना, एक नंबर भाई, हिरो वाटतं, हिरो एकदम. मग हिरो वाटायलाच पाहिजे ना फिरायला. पोज बघा आता कुठली कुठली पोज गोप्रो मध्ये चालू झालाय, बघू शकता. रील्स आणि फोटोशूट काढलं आपण आता. आणि लोकेशन तर जामच भारी, तुम्हाला माहित आहे आम्ही शूटसाठी असंच भारी 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 लोकेशन शोधत असतो. आणि काका मुंबईवरून आले ना तुम्ही? मग इथले का? ते बोलतात आम्ही जागा घेतली इकडे, मुंबईवरून आलो राहायला, जागा घेतली बोलतो राहायला आणि मुंबईवरून इकडे आलो. मग तुम्ही इथले आहेत का? मग ते आलं आहेत का? असं 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 ते मुंबईवरून पाहुणे आले. ओके ओके. तर चला गाईज आता आपण चाललोय तिकडे सीन, पण खरंच इकडं भारी मस्त मजा आहे इकडे बोलत राहायला. साधी बोली बोलतो माणसं. हा कोकणची माणसं साधी बोली न दुसरं काय अंगात भर काळजात. जाऊ दे पुढचा येत नाही. चला गाईच
चाललो आता आपण हर्षदच्या सासूरवाडीला. तुम्हाला बोललो ना मागाशी ब्लॉगमध्ये आणि आपल्या सिरीजमध्ये पण बघा आपण आता जाणार आहे हर्षदच्या सासूरवाडीला. तिथे आपण काजू, आंबे, कर्दा, कोकम, फणस अजून एवढाच आहे ना आणि एवढ्याच गोष्टी आहेत तिथं. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे काय काय आहे ते. नक्की तुम्ही बघा आणि ब्लॉगचा फुल आनंद घ्या. बाकी रुपाश काय बोलतो? काही नाही बोलत शेट. काही नाही ना, आपला नुसता प्रवासच चालला आपला नुसता प्रवासच चालू. काही गाईचं ना नुसता फिरताव कुठं जात नाही. पण आज आणि उद्या 100% जलवा जलवा. आपला गोवा 8 किलोमीटर हा घे कुठे लिहले हा घे जायचं गोव्याला. इंग्लिश बोलिंगची बोला ओ माय फ्रेंड. त्यांना पण नाही समजत ना रोम्याची इंग्लिश एवढी भारी आहे रोम्याची बोलते आमचं इंग्लिश. बरोबर इंग्लिश जरा काहीतरी. हा त्याचा स्पीड तो संध्याकाळी वाढतं ना. स्पीड संध्याकाळी वाढते. तो स्पीड 2 डबं घेतल्यावर नाही का तो मग थांबत नाही तो स्पीड. त्याने हेल्प पिला ना. हा रेड कलर नाही ग्रीन कलर ना. मॉन्स्टर घ्यायचं का बकरीचं? डिओ मॉन्स्टर डिओ मॉन्स्टर डिओ या माउंटेन ड्यू. जितकी आगे जितते का या बकऱ्या यार बकऱ्या बोले बकरी बोले. चला गाईच आता आहे ना आपण चाललोय हर्षीच्या सासूरवाडीला. आणि हर्षीच्या सासूरवाडीला जाताना ना जे रील्सवरती जे बोलतात ना बघा कसे नारळ बांधलेले आहेत आंब्याच्या झाडाला, करवंदाच्या झाडाला, काजूच्या झाडाला, ते रिअल घटना दाखवतो तुम्हाला. हे बघा याला बोलतात रिअल घटना. आहे बघा कसे काजूचा झाड आहे आणि त्याला बघा असं नारळ बांधलेलं आहे. अजून तुम्हाला ना पुढे आंब्यांची झाडं दाखवतात आणि आंब्यांच्या झाडाला सुद्धा कसं बांधलेले आहेत ते दाखवतात. आता तुम्ही बघू शकता हे आंबे बघ, या आंबे झाडाला किती आंबे आलेले आहेत. आणि कसं माहिती आहे का काहीच कोणीच चोरी नाही करू शकत आणि कोणीच पाडू नाही शकत. हे बघा हे बघा कसं बांधून ठेवलं ते बघा. अजून दाखवता बघा इथे शेण पण हे बघा गेला असं काम बेकार. पण आंब्याच्या झाडाला आंबा बघा किती भरले बघा या आंबा. रास आंब आले ह्याला खतरनाक आंबत खतरनाक अख्खं झाडा. हे बघा कवा आंब बघा. हे बघा गाईच इथं पण हे बघा इथं पण बांधून ठेवले बघा. हे बघा हे आता मला तर काही माहिती नाही आहे कारण हर्षदच सांगू शकते ही गोष्ट नाही ना मला पण माहिती. हा? नाही मला पण माहिती रे कानावल्या बनल्याने. नाही माहिती आहे का? काय माहिती. ठीक आहे तुझ्या सासूला विचारतो ना. हा त्यांना विचारू आपण काय कमी आहो गे हो ना भाई. मग सासूतला सांगितलं गावठी कोंबरा का आता कपले का ना का माहिती कपले कोंबरा कपले ना. चला आरशीचे सासूसने कपला गावठी कोंबरा. हे बघा ही प्रवेशद्वार अशी त्यांच्या गावाचा ब्रिज. जाऊ तू फर्स्ट टाइम इकडे आला असेल तेव्हा मन खुश झालं ना भाई क्लायमेट बघून. एकदम पावसाळ्याच्या टायमाला पहिल्यांदा आलो मी. हा गे मग तुम्ही पाठवलेली कुठं बहिणीला ती कारबा, दिवेला कॉलेज राहायची. नाही कॉलेजचा प्रेम भाई आमचा. ती दिवेला राहायची ना. हा गे जाऊ तू फर्स्ट टाइम आलो ना गावाला. आमचं हा. लग्न झाल्यावर हा. 3 महिन्यानंतर तिला सोडायला होतो इथं. हा भाई 14 घंटे लागलेलं मला गाडी. हा अरे लांब ना भाई. रस्ता पण खराब तवा. आता रस्ता चांगला झाले. आता आपण 9 तासात पोहोचतो. हा त्या झाला. पण तुला जेव्हा इकडे आला असं तुला आंबा कर्दा सगळा भेटला फणस भाई. पेरू बघून तुला बी असं वाटलं असेल ना आंबा आपल्याला भाई पाहिजे तेवढं भेटतात. असं वाटलं असेल ना माझी बायको कोकणात फिरायला भेटतं. तू जाम खुश झाला असेल ना. फिरायला भेटते ना. तुला अजून प्रेम वाढलं असेल ना बायकोवर. आप्पाट एकदम आपट भाई. आप्पाट वारला त्या झालाच. भाई आपला लव सक्सेस झाला ना. Love ही गोष्ट success आपल्यासाठी झाला, जाम हो ना. मोठी आहे. त्या पण लव्ह सक्सेस होणं हीच मोठी एक देवाची हे असतं. आणि ते नाहीतर- कसं टिकून ठेवणं आपल्यावर असतं ना भाई. हा तुझ्या आईला 5 वर्षे राहा का 6 वर्षे राहा हा. जागा सोडून पालातात. भांडण झाली तरी आपण नंतर लागे एक व्हायलाच पाहिजे ना. एक व्हायलाच पाहिजे. त्याला तर प्रेम बोलतात. सवालच नाही. नाही तर प्रेम असतं काही काजू का आंब का बदाम खा तर सोडून मजा जा. आला. चला मस्त मोसम तर भारीच आहे. झाडा बिडा पण मस्त. पोहोचलो भाई आता आपण. पोहोचलो का आपण पोहोचलो आता. पोहोचलो. हो म्या. कुठं घर रतन बोच अशा. चला तर गाईज आता आपण आलेलो आहे हर्षदच्या सासरवाडीला आलोय. आणि
चला यो बो यो 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 ला यो इकडे शिनेला यो. ए मामाच्या गावाला जाऊया, काजू आणि आंबे खाऊया, खाऊया काजू आणि आंबे खाऊया. ए इकडे ना बाबा बाबा जावय बघ कसा नुसता बरे आहेत ना करतोय. चला जावय चला चला आता चला जावय. चला गाईस आरशाच्या मेवण्याने नारळ आणलं पाडून. तर नारळीचे झाड दाखवतो तुम्हाला मी माझ्या ब्लॉक मधून. हे बघा ये हे नारळ का झाड आणि त्यांचा बाग आहे तिकडे शेम बाग आहे. जाऊ आपण बाग मध्ये दाखवू तुम्हाला. बघा हे बा आंबा पारली वाटत का आंबा वगैरे इथं. गाईज आता मी खरी घटना सांगतो. मी असं चालू इथं पेरू बघायला बोला पेरू बघू दे. तिथून लघवी करली आणि मी आलो इकडं बघ कसला नारळ पडला खाली. ह्योच जर आता पडला तर डोक्यान माझे इश्या चांगला कोकणच राहिला असता वाटतं. चांगला पाणी हे हर्षद मेवण्याने बघ कसं सोय केली. काय आणले आंबे आणले गे. अरे मामाने बघ तुझे आंबे आणलेत. आंबे बादशाला खायला आंबे आणलेत. इथेच बसू ना खुर्च्या टाकून. बाबा घरी पण न्यायला काम पीटर हा. घरी न्याव ना मा घरी अलाउड नाही पाहिजे इकडे. करतील तुला लय मरतील. हे बघ याच्या आतमध्ये पण असतील ना. हा आतमध्ये पण खाली पण हा ना. अक्का भरली म्हणजे फणस बघा केवढूच आहे पण फणस काय टेस्टी आहे खरंच. ही झाडं आमच्याकडे बी लावू का. हा हे बघ हे बघा कसा फणस एक नंबर. आणि हे बघा आंबे आंबे कसा खाता. म्हणले आता आपण हे बघा आंबे खाऊ मस्त गोर गोर. मग ये बाई ये लवकर ये ना. हा ये कुत्र बघ आवडत असत. ये बा या दादाचा व्हिडिओ कॉल जेव्हा कशी मजा येते पाहिजे. तुझी अपेक्षा मला माहिती ना दादा. प्रतीक्षा का अपेक्षा आहे तुझी. दादा तुझ्या पाठी गोपिका किती येतात दादा ते सांग. अरे दादा तुझी 10 हजारचे कपडे घालतो कोणासाठी घालतो ते सांग. मग काय त्याला बी माहिती आहे कसना तू. दादा कसला दादा बारीक आहे अजून. दादा तू कावला दिसतो रे एकदम. दाढी मुछी एकदम काली हा एकदम क्लीन शेवा. H&M दादा एअरपोर्ट्स म्हणजे खाणं कंपल्सरी का. हागायला गेलं तेव्हा बी एअरपोर्ट्स लावतात. ते याची माहिती ना ओम ते कामी ऐकायला येतं त्यांची मशीन असते ती कानाला लावली तसं कसं असतं दादा? लावलेलं असतं. दादा 17 Pro Max तो खिशानच आणि एअरपोर्ट्स काम पिटलं ना. बघत राहिला पाहिजे कोणीतरी शेट आले कुठला तरी. हे पण ओमे मला येणार ना दादानी ड्रेसिंग कोणच्यासाठी मारलेली. ते हा दादा मला वाटलं पोर बघायला गेलं काय तू गाडी बिडी घेऊन मस्त. बायकोसाठी दादा लग्नाची पोरा बिरा झाली आवडी ड्रेसिंग कोणी मारीत नाही बायकोसाठी. दादा कसं भेंडी वडे भजे. गेलेच खरा तुला वाटत असं तू मजा करतो. माकार आहेत ना त्यांना सापटी मारायला लागले. वाटत असेल माकरांना मॅनेज करायला तुला सापटवली. खरंच का दादा तू केस कलर करतोय का कसं काय ओरिजिनल कालच का. म्हणजे तुझं नाव कालोके वाटतं. कालोके फुल कडक ना दादा. दादा अभी शूटिंग ब्लॉग में मध्ये दादा जरा फेमस झालं पाहिजे ना आमचा राहुल दादा फॉर्म मध्ये. कालोखे कोण पोरगी बिरगी असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर देतो राहुलचा. दादा अरे दादा आता आयटम बीटम होता ना तुझे कोण. वहिनी बघता वहिनी. दादा
वहिनीला वहिनी म्हणून दादा काही बोलत नाही. लय बोलतो दादा तू. गाडी पनवेल दरारा दरारा वहिनीचा. पनवेल डोंबिवली ठाणा सगळं बोलतो. आज काय आला? पुन्हा बी नानी बोलते नाना. पुन्हा बिना सगळं बोलतो. आज काय नाशिक आला? बिशिक नाशिक घोट घोट इगतपुरी काय आला? अजून दुबई लंडन अलिबाग. ए ती पलावांची पलावांची आज आता पलावाचं काय तिचं? तिचं काय ऐकलं मी किस्सा बोललो तुझा नाही ना सेक्टर दुसरं काम करतो तिकडं. सेक्टर बोलणार होतं ते सेक्टर बोलला सेक्टर बोललो आता ती पोरगी तिथं काय नाही बरेच ठिकाणी काम चालू आहेत ना दादा. त्याला बऱ्याच ठिकाणी काम आहेत ना. 4 ठिकाणी. हे झालं पलाला वहिनी. ओम्याने वहिनी बघा कशी जेवायला बनवायला बी लागले. पण गाईच वहिनीने फसवला सरळ फसवला. गावठी कोंबड्याच्या नांदरला जेवायला आणि इकडे चिकन घेतला. खरं हर्षद हे चुकीचा. गावठी गावठी आहे. अरे का गावठी टेटी का गाईच आता जेवायला बसला आणि हे बघा कोंबडेवाडे आणले ना. कोंबडेवाडे खातो. आणि बनवलं कोणी कोंबडेवाडे? हर्षदच्या सासूनी कोंबडेवाडे बनवले बा. जावया बा चड्डी वळले बोलते. हा यो बा नातू आणले बोलते. गाईस हे बघा असं जेवायला घेतले. संपू अजून रास संपून टाका. जा मग जेवा बिंदास पोरावर जेवा रे. चला तर आता गाईज हा बघा हर्षदचा मेवना आहे. आता आम्ही आलेलो आहे काजूच्या बागेत. अरे बाबा काजू बघा इथेशी ये एक नंबरच आहे. हे झालंय खराब झालंय का? हा खराब झालाय तो. चला इथे काजूचा बाग आहे आणि काजूच्या बागेमध्ये आलोय. हे सर्व तुम्ही माल तिकडे मुंबईलाच पाठवता का? नाही इथे विकतो मध्ये त्याचा डायरेक्ट घर वगैरे बनवून आपण असं ठेवून देतो. हा का? फोडायला देतात काजू. ते काजू बनवले नाही का तुम्ही? नाही अजून नाही बनवले. हाय साठवून ठेवले. हा भाऊजी ये भाऊजी इकडे ये लाल दिसता नाही. ये याराला दे 2 गाईज. बघितलं की कसा काम कोकणात खतरनाक भारी मस्त वाटतं. हे बघ काजू तिथं शिन तिथं 2 आहेत. जाम मोठा भाग आहे काजूचा. ह्यांची जागा किती एकर बघा तुम्हाला सांगू की. अहो किती एकर जागा आहे तुमची? 4.5 एकर आहे. हा इथे नाही पूर्ण जागा किती एकर आहे? 37 आहे. हा आणि बाहेरच्या याच्यामध्ये 180 आहे. टोटल टोटल आता 180 एकर दुसऱ्या गावांना फक्त ही इथली वेगळी आहे. वरती हा तिकडे पुढे आणि इकडे 37 आहे गावात. म्हणजे एकूण 186. हा 186 आणि हे 37 म्हणजे 225 230च्या आसपास. 225 एकर. बाबा ही 225 एकर आपलीकडे असते तर हर्षद. हा पैशाचे गादीवर झोपला तो. ब्लॉग बी नसतं बनवलं काहीच नसतं बनवला. घरात बसून एसी मध्ये बसून घालत ना. झोपून घालत झोपून के म्हणजे चल ऑर्डर कर चल. नुसता पैसा. 225 एकर का खाऊ का? आंबे आहेत नाही बाबा कसं आम्ही जंगलात आल्या बघा. बाबा दिसाचा काही बिबट्या. तर गाईच आंबे बघा कसं आहेत. हे बघा आंब्याचं झाड बघा. हेच आंबे विकायला नेते बघ इथे नाहीत. हे बघ किती मोठा पडले. मस्त आंब्याच्या बागेमध्ये आता आम्ही फिरतोय आणि आपला ब्लॉग आपण मजा करतो एन्जॉय करतो ते सगळं दाखवतच असतो. तर चला इकडे सगळं आंबा काढायचा हा वरचा. मग तुम्ही काढले कोणते आता? त्या तिकडचे त्या काढले का? त्या बागेतले तिकडे पण बघा आहेत आंबा. अजून, तिकडे आहेत. किती बघ गाईज काय करवंद. कोकणी मेवा तुम्ही काय बोलता ना? करवंदच बोलतो हा पण असं आपल्याकडे कोकणी रानमेवा बोलतो. हा का? हे अजून दुसरे खूप बाबा सारे बाबा असतात. हे हर्षद जे नाही भरून शे बघ त्यांना काय आलं ना कामा. चालेल, तेच बघता पाला. चला गाईचं आता जस्ट गाडींच्या उतरलो आम्ही. 2:30 वाजता गाडीन बसलेलो आणि वाजल्यान किती राहता 7 वाजून 8 मिनिटं. भाई
तुझे सासरवाडीला असं यावं आम्ही, पण आता राहिलं नाही. राहिलं ना आता, राहायचा प्लॅनिंग वेगळा आता. तो ठेव ना. तर लय लांब र हा सासरवाडीच्या 3-3 4-4 घंटे लांब समुद्र. प्लॅनिंग वेगळा होता, आपण प्लॅन वेगळा केला आज, म्हणून जरा लफडा झाला. नेक्स्ट टाइम प्लॅनिंग व्यवस्थित करून येऊ आपण. तेच करायला लागेल. सगळा प्लॅन आमचा चौपट झालेला. पण हा उद्या गणपती बाप्पाचं दर्शन दाखवणार म्हणजे दाखवणार. नाही दाखवलं तिच्या चालत आणि घरात. त्याच्यानंतर 2 बीच पण आहेत आपल्याला. उद्या 3 ड्रेसिंग चेंज करता बघा तुम्ही गाईस फक्त. चला तर आता लोकांच्या घरात जायचा टायमिंग आणि आमचा बीचवर जायचा टायमिंग. फटाफट व्हिडिओ बनवता. आणि फायनली आवडी 3 दिवसांच्या आज आम्हाला समुद्र बघायला भेटले. हे बघा बीचवरची मजा काही वेगळी. चला धनाधन ओम्या कुठे घेत मंडळी. थोडीशीच मजा केली, चाललो बीचवरून घरी. आणि घरी जाता जाता आपल्याला आई बोलते का मोदक खाता का. मोदक प्रकार आपल्याला काही समजलं नाही, पण वहिनीच सांगू शकतं मोदक म्हणजे काय. वहिनी काय मोदक. उकडीचे मोदक. उकडीचे मोदक जे आपण गणपतीला नैवेद्य दाखवतो तेच आहेत का. सेम. ओके मला वाटलं वहिनीवर काही नवीन सांगशील का. चला गाईच आता आपण मोदक खाऊ. इथून गाडीमध्ये बसू. गाडीमध्ये बसून डायरेक्ट जाऊ आपण आपल्या घरा.